भारतीय पठारी प्रदेश बघायचा आपल्याला. अगोदर पठारी प्रदेश कोणता आहे ते समजून घेऊ. काल मैदानी भाग झालेला होता बघा. हा एवढा एरिया आहे, याला म्हणायचं भारतीय पठारी प्रदेश. ठीक आहे. यामध्ये बघा मध्य प्रदेश येतो, महाराष्ट्र येतो, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूचा उत्तरेकडचा पार्ट आहे, राजस्थानचा अर्धा पार्ट आहे, इथं यूपीचा झाशी नावाचा जिल्हा येतो हा. त्याच्यानंतर झारखंड मेजॉरिटी येतो, उत्तरेकडचं झारखंड मैदानी भागात आहे, आणि पश्चिम बंगालचा पश्चिमेकडचा पार्ट आहे, ओरिसाचा पश्चिमेकडचा पार्ट आहे. तर हा टोटल एरिया येतो भारतीय पठार. पठार म्हणजे उंचावरचा सकल भाग. मग आता किती उंची आहे? या पठाराची उंची येते 600 ते 800 मीटर, आणि आपली व्याख्या काय आहे? 300 मीटर पेक्षा अधिक उंचीचा आणि सकल भाग म्हणजे भारतीय पठार असतो, पठारी प्रदेश असतो. तर आपल्या पठाराची उंची आहे 600 ते 800 मीटर. ठीक आहे. मग आता हा पठारी प्रदेश जो आहे, टोटल लांबी येते 1700 किलोमीटर आणि रुंदी येते 1400 किलोमीटर. हा टोटल एरिया येतो 12 ते 13 लाख चौरस किलोमीटर. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 38% क्षेत्रफळ या पठाराने व्यापले गेलेले. आणि या पठाराचा आकार कसा आहे? त्रिकोणाकृती आकाराचा आहे. एक वेळेस प्रश्न होता, भारतीय पठारी प्रदेश हा त्रिकोणाकृती आकाराचा असून या त्रिकोणाचा पाया टिंब दिशेला आहे. कुठल्या दिशेला आहे? उत्तरेला. दक्षिणेकडे निमुळता होत जातो ना, टोक इकडे त्रिकोणाचं, इकडे हा पाया आहे. ठीक आहे. राज्य लक्षात आले? हा. आता या रेषेच्या पलीकडचा हा एरिया किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टी ही पूर्व किनारपट्टी. ठीक आहे. आणि हा मैदानी प्रदेश, त्याच्या पलीकडे हिमालयीन डोंगररांग आहे. एवढ्या प्रदेशावर आता कॉन्सन्ट्रेशन करायचं आपल्याला. आता या प्रदेशावर कॉन्सन्ट्रेशन करत असताना आता लक्षात घेतलं पाहिजे की पठारी प्रदेश तयार झाला 12 कोटी ते 8 कोटी वर्षापूर्वी. निर्माण होण्याचं प्रमुख कारण हे लावारसापासून तयार झालेलं आहे. आणि लावारस म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की ज्वालामुखी फाटण्यातून लावारस बाहेर पडत असतो. ज्वालामुखी म्हणजे व्हॉल्कॅनोसिटी. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये तुम्हाला माहिती असेल की भूपृष्ठापासून केंद्र भाग हा आपला 6371 किलोमीटर खोल पर्यंत आहे. आणि अंतर्गत भागात तुम्ही जसं जावं तसं तापमान वाढतं, दाब वाढतो आणि घनता वाढत जात असते. तापमान जे आहे दर 32 मीटरला 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढत असतं बघा. मग आता 32 मीटरलाच 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढत असेल तर तुम्ही आता अंदाज बांधू शकता केंद्राजवळ किती टेम्परेचर असेल. आणि म्हणून अंतर्गत भागात जाताना जसं तापमान वाढतं तसं दाब पण वाढत जात असतो. पण काही भागामध्ये नुसतं अंतर्गत भागात जाताना तापमान वाढतं, दाब वाढत नाही. आणि ज्या ठिकाणी तापमान वाढतंय पण दाब वाढत नाही असा जेवढा एरिया राहील तेवढा एरिया विरघळला जातो. मग आणि विरघळला गेलाय की त्या द्रवरूपाला म्हणायचं मॅग्मा. आणि हा मॅग्मा वरती येऊन पडला गेला की त्याला म्हणायचं लावारस, शिलारस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा पृथ्वीच्या पोटातला लावारस तयार होतो प्रचंड तापमानामुळे. आणि हा लावारस जसा मार्ग मिळेल तसं वरतून फेकलं जातं, त्याला ज्वालामुखी फाटणे म्हणतो. म्हणजे ज्वालामुखी फाटणे म्हणजेच व्हॉल्कॅनोसिटी. मग आता ज्वालामुखीतून म्हणजे बाहेर येण्याची जी तोंड आहे, या तोंडाच्या आधारे ज्वालामुखीचे 2 प्रकार आहे. एकच छिद्र पडलं आणि त्यातून लावारस बाहेर पडला, त्यातून जागीच गोलाकार पर्वत निर्माण होतो दौलताबादच्या किल्ल्यासारखा. तर समजून घ्यायचा हा केंद्रित ज्वालामुखीचा प्रकार आहे. आणि जमिनीला लांबच्या लांब भेग पडली त्यातून लावारस बाहेर पडत असेल तर लांबच्या लांब पर्वतरांगा निर्माण होतात. आपल्याकडे अशाच लांबीच्या पर्वतरांगा दिसतात बघा. तर याला म्हणायचं भेगी ज्वालामुखी. म्हणजे आपल्याकडे कुठला ज्वालामुखी फाटलेला जागोजागी असं दौलताबादच्या किल्ल्यासारखे जागोजागी डोंगर आहे का? नाही. आपल्याकडच्या लांबच्या लांब पसरलेला आहे. याचा अर्थ आपला ज्वालामुखी कुठला आहे? भेगी ज्वालामुखी, केंद्रित ज्वालामुखी नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर लावारस जर वारंवार बाहेर पडत असेल तर जागृत ज्वालामुखी. 10-12 वर्षातून एखाद्या वेळेस बाहेर पडत असेल तर सुप्त ज्वालामुखी. आणि एकदा बाहेर पडल्यानंतर बाहेर पडलाच नसेल तर मृत ज्वालामुखी. मग आपल्याकडचा पठारी प्रदेश कोणता ज्वालामुखी आता आहे? मृत आहे. जागृत असतं जागोजागी अंगावर कुठं पण फुटलं असतं ना, ते 10-12 वर्षातून फुटलं असतं. तर आता 8 कोटी वर्षापासून आतापर्यंत फाटलेलंच नाहीये, म्हणजे आता मृत ज्वालामुखी आहे आपला. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्वालामुखीतून बाहेर पडणारे जे पदार्थ आहे त्या पदार्थाच्या आधारे त्याचे परत 2 प्रकार आहे.
लाव्हा जो बाहेर पडतो एकदम घट्ट बाहेर पडायला लागला की समजून घ्यायचे ऍसिडिक लाव्हा आहे. आणि तो जर या ठिकाणी एकदम पातळ पाण्याच्या स्वरूपात बाहेर पडत असेल तर त्याला म्हणायचे बेसिक लावा. आता आपला कोणता असेल, ऍसिडिक असेल की बेसिक असेल? ऍसिडिक असतं ते पठार तयार झालं असतं का? ती जागेत गोल गुट्टम बाहेर पडून तितक्या जागेत पर्वतरांगा तयार झाल्या असते नुसते. इकडे पठारी प्रदेश तयार झाला असता का? नाही. इकडे पठारी प्रदेश तयार झाला, याचा अर्थ पाण्यासारखा तो बाहेर पडायचा, असा प्रसारित व्हायचा, पाण्यासारखा बाहेर पडायचा, प्रसारित व्हायचा. त्यामुळे थरावर थर संचित होत 600 ते 800 मीटर पर्यंत हा उंचावरचा सकल भाग तयार झाला. नसता आपली उंची 300 मीटर पेक्षा कमी असते. मैदानी प्रदेश असतो आपण. 600 मीटर पर्यंत थरावर तर संचित झालेले आहे. कारण हा लावारस एकदा दोनदा नाही 40 वेळेस बाहेर पडलेला आहे. आणि एकदा बाहेर पडायला लागला ना तर 24 घंटे बाहेर पडतो, लगातार 150-200 वर्षे, त्याला म्हणायचे एकदा. 50-50 वर्षे गॅप, परत बाहेर पडायला लागला की लगातार 24 घंटे 150-200 वर्षे, त्याला म्हणायचं दोनदा. असे किती वेळेस बाहेर पडला तो? 40 वेळेस बाहेर पडलेला आहे. त्यामुळे 40 थरावर थर आहेत. आणि 40 थर सध्या फक्त आंबोली आणि महाबळेश्वरला आहे, बाकी तितके पण थर राहिलेले नाही. आता आपण लक्षात घेतो जास्तीत जास्त 40 वेळेस तो बाहेर पडलेला आहे. अशा पद्धतीनं भेगी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या बेसिक लावारसाच्या संचयनातून पठारी प्रदेशाची निर्मिती होते. कारण बेसिक लावारस बाहेर पडलेला आहे, इथं पातळ लावारस बाहेर पडला, इथून बाहेर पडायचा, दूरपर्यंत प्रसारित होत जायचा तो असं. त्यामुळे या पूर्ण पट्ट्यात पठारी प्रदेश तयार झालेले आहे. ठीक आहे. मग आता ज्या ठिकाणी तो बाहेर पडला तिथं भेगी ज्वालामुखी फाटल्या गेल्यामुळं लांबच्या लांब पर्वतरांगा निर्माण झाल्या. आपल्याकडे असं गोलगुट्टम पर्वतरांगाच नाही, लांबच्या लांबच पर्वतरांगा आहे. मग आता या पर्वतरांगा कुठल्या आहेत? या सगळ्या पर्वतरांगा कुठल्या असणार आहे? ज्वालामुखी पर्वत असणार आहे. कारण ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावारसाच्या संचयनातून निर्माण झालेले आहेत. ठीक आहे. मग आता या ठिकाणी कुठल्या कुठल्या पर्वतरांगा निर्माण होतात झालेले आहेत, त्या पर्वताची नावं लक्षात घ्यायची आपल्याला, त्या पर्वताची वैशिष्ट्य लक्षात घेऊ, आणि त्या पर्वताच्या नंतर मधला जो भाग आहे मग तो पठारी प्रदेश. मग याच्याकडे आपल्याला जायचंय. आता सगळ्यात पहिले पर्वतरांग निर्माण झाली इथून तापी नदीच्या खोऱ्यापासून अशा पद्धतीने दक्षिण उत्तर दिशेने या पर्वतरांगा प्रसारित झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याला म्हणायचं सह्याद्री. इंग्रजांनी त्याचं नाव ठेवलं पश्चिम घाट. याला पश्चिम घाट म्हणा किंवा सह्याद्री म्हणा. मग आता ह्या ज्या आहेत इकडे थोडं दक्षिणेकडे जाताना इथं थोडा गॅप पडतो बघा, नंतर परत अशा खालपर्यंत जातात. या इथं गॅप आहे, केरळ आणि तामिळनाडूला जॉईंट करण्यासाठीचा गॅप येतो, त्याला पाल घाट म्हणायचं, घाट आहे तिथं. ठीक आहे. अशा पद्धतीनं सह्याद्री डोंगररांगा जी आहेत या टोटल येतात 1600 किलोमीटर लांबीच्या आहेत या. ठीक आहे. सलग डोंगररांगा आहेत. थोडा इथला गॅप सोडला तर दक्षिण उत्तर दिशेने पसरलेले आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या 6-7 राज्यात पसरलेले आहे. टोटल लांबी किती आहे? 1600 किलोमीटर आहे. आणि उंची भरपूर आहे, 900 मीटर पासून ते 79 मीटर पर्यंत उंची आहे. ठीक आहे. आता या पर्वताचं वैशिष्ट्य काय? तर भारतात जगभरामध्ये सर्वात प्राचीन जीवाचं अस्तित्व 7 ठिकाणी, 7 ठिकाणी प्राचीन जैव विविधता आहे. या 7 ठिकाणापैकी भारतातलं एकमेव ठिकाण कुठलं आहे? सह्याद्री. ही इथं प्राचीन जैव विविधता आहे बघा, पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, भारतात सर्वात जास्त जैव विविधता असलेले 4-5 प्रदेश आहे, त्यापैकी हा एक प्रदेश आहे. म्हणून युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीत नैसर्गिक स्थळ म्हणून या पर्वताचा समावेश केलेला आहे. आणि इथल्या 39 स्थळांचा समावेश आहे. या 39 स्थळांपैकी महाराष्ट्रातले 4 स्थळे, कास पुष्प पठार, कोयना अभयारण्य, राधानगरी अभयारण्य आणि चांदोलीचा सांगली जिल्ह्यातला फुलपाखरांचा एरिया, अशी या 4 एरियांना वारसा हक्काच्या यादीमध्ये समावेश केलेले बघा. आता ही वारसा हक्काची यादी काय असते? युनेस्को नावाची युनोची एक संलग्न शाखा आहे. युनेस्को माहिती आहे? युनो जगभरामध्ये जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठीची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या संघटनेची स्थापना होती बघा, 24 ऑक्टोबर 1945 ला.
न्यूयॉर्कला. मग या संघटनेचं काम आहे जगात शांतता प्रस्थापित करणे, आणि या संघटनेचे काम चालतं 6 ते 7 शाखेमार्फत. एक असते बघा सुरक्षा परिषद, एक असते आमसभा, एक असते आर्थिक आणि सामाजिक परिषद, एक असते विश्वस्त परिषद, एक असते आंतरराष्ट्रीय न्यायालय, आणि एक असतं सचिवालय. यामार्फत सगळं काम चालू असतं बघा. आमसभामध्ये युनोचे जेवढे सदस्य आहेत ते सगळ्या सदस्यांचा समावेश होतो असतो. 191 देश सदस्य सध्या. या 15 जे असतात सुरक्षा परिषदेमध्ये असतात. 15 पैकी 5 कायमस्वरूपी सदस्य, 10 अस्थायी सदस्य असतात. अस्थायी सदस्यांचा कार्यकाल 2 वर्षाकरता असतो. प्रत्येक देश खंडातून 2-2 सदस्य घेतले जात असतात बघा. आमसभेच्या बैठका दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या मंगळवारी घेतल्या जात असतात. आमसभेमध्ये आगामी वर्ष काय म्हणून साजरं करायचं, कुठला दिवस काय म्हणून साजरा करायचा, जगभरामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याकरता काय करायचं, या ठिकाणी निर्णय घेतले जातात बघा. आणि या निर्णयाची अंमलबजावणी बाकीच्या शाखा करत असतात. मग इथं जे निर्णय घेतले त्यातल्या राजकीय निर्णयाची अंमलबजावणी सुरक्षा परिषद करत असते. आर्थिक आणि सामाजिक निर्णयाची अंमलबजावणी आर्थिक आणि सामाजिक परिषद नावाची संघटना संस्था करत असते. विश्वस्त परिषद ज्या देशामध्ये अस्थिरता आहे त्या देशामध्ये शांती सैनिक पाठवून शांतता प्रस्थापित करण्याचं काम करतात. न्यायालय देशातले तंटे मिटवण्याचं काम करतात. आणि सचिवालय या सगळ्यांचं कार्यकारी सभा आहे, म्हणजे नोकरदारांची संघटना. या सगळ्या नोकरदारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था सचिवालय असतं बघा. यामध्ये आर्थिक आणि सामाजिक स्थिरता निर्माण करण्याचं काम आर्थिक आणि सामाजिक परिषद करतं, ज्यामध्ये 57 देश सदस्य असतात. त्यांचा कार्यकाल 5-5 वर्षाचा असतो बघा. आर्थिक आणि सामाजिक स्थिरता निर्माण करण्यासाठी युनोनं मग याच्या अंतर्गत भरपूर संस्था स्थापन केल्या. त्यामध्ये एक युनेस्को आहे, ठीक आहे, युनिसेफ आहे, FAO आहे, WHO आहे, IAEA आहे, IPCC आहे, अशा भरपूर संस्था येतील या. ठीक आहे. युनेस्को यापैकी एक येते. युनिसेफ लहान मुलांसाठी आहे, FAO अन्न आणि कृषी संघटना आहे, WHO आरोग्यासाठीचं काम करते, IAEA आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आहे, IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज जे जागतिक तापमान वाढीबद्दल संशोधन आणि त्याबद्दलचे रिपोर्ट तयार करण्याचे काम करत असते. अशातच युनेस्को एक असते, युनायटेड नेशन एज्युकेशनल अँड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणतो आपण. ही काय करते, सायंटिफिक शिक्षण देण्याचं काम करते आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम करते. सांस्कृतिक काम करते म्हणजे नेमके काय करते, मागच्या पिढीचा ठेवा पुढच्या पिढीला कळावा याकरता मागच्या पिढीनं निर्माण केलेल्या वास्तू नैसर्गिक प्रदेश यांचं संरक्षणासाठी एक वारसा हक्काची यादी घोषित करते. ही यादी घोषित करायला सुरुवात झाली 61 पासून. युनेस्कोची स्थापना 1946 ची. हिचं मुख्यालय पॅरिसला आहे. 188 देश सदस्य आहेत सध्या. तर ही यादी तयार करते आणि या यादीमध्ये ज्या ज्या देशातील ज्या ज्या स्थळांचा समावेश झाला त्या त्या स्थळांचा संरक्षणासाठी एक निश्चित निधी पण देते त्या त्या देशांना. मग आपल्या अजिंठा वेरूळ लेणीचा समावेश आहे बघा, म्हणून इथं मोठ्या प्रमाणात निधी येतो बघा. तर निधी त्यांच्याकडून येतो, आपल्याला काही करण्याची गरज नाही. दुसरा फायदा हा असतो, या ठिकाणी समावेश झाला की जगभरातून पर्यटक ते स्थळ बघण्यासाठी येतात. म्हणून अजिंठा वेरूळ लेणीला सर्वात जास्त भेटी देणारे पर्यटक असतात विदेशी लोक. विदेशी लोक येतात म्हणून आपण गडबडी करतो तिथं, अरे काय इकडे बघायला, लोक कोण गर्दी करू लागले म्हणून आपण जातोय तिथं. याच्यापेक्षा पितळ खोरलोणी सर्वात जुनी, तिकडे कोणी जात नाही, इथं जातो. कारण हे गर्दी लोकांची जिथं होती त्या लोकांकडे जाण्याचा कल असतो बघा. तर या पद्धतीनं ही युनेस्को यादी घोषित करत असते. या यादीमध्ये नैसर्गिक स्थळं पण असतात, मिश्रित स्थळं पण असतात आणि सांस्कृतिक स्थळं पण असतात. तर सध्या इटालीतले सगळ्यात जास्त स्थळांचा समावेश आहे. स्थळांची यादीमध्ये भारताचा क्रमांक लागतो जवळपास 5वा, चौथा किंवा 5वा क्रमांक आहे आता नवीन यादीमध्ये. माझी हिशोबाने 4था असेल तर ठीक आहे. भारतातले जवळपास 43 स्थळांचा समावेश आहे. हे 43 पैकी महाराष्ट्रातले 6 स्थळे, 6 पैकी 1 नैसर्गिक स्थळ आहे आणि 5 स्थळ वास्तू आहे. वास्तूमध्ये अजिंठा एक लेणी, वेरूळ लेणी, घारापुरी लेणी मुंबईजवळ रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यामध्ये, ठीक आहे. CSTचं मुख्यालय, मध्य रेल्वेचं मुख्यालय म्हणतो आपण त्याला, आणि मुंबईतल्या गौतिक शैलीच्या पोर्तुगीज कालखंडातल्या इमारती, या 5 वास्तू आहे आणि सह्याद्री डोंगररांगा नैसर्गिक स्थळे 6. तर हे महाराष्ट्रातले 6 स्थळांचा समावेश आहे बघा. तर थोडक्यात काय, हा एक प्राचीन जैवविविधता असलेला डोंगररांगा आहे. आता या डोंगररांगेची टोटल लांबी 1600 किलोमीटर आहे. याचे परत 3 पार्ट पाडले जातात.
इथं तापी नदी आहे, या तापी नदीमधून सह्याद्री सुरुवात होतात तर इथं मलप्रभा नावाची नदी लागते कर्नाटकमध्ये. इथपर्यंतच्या सह्याद्री म्हणायचं उत्तर सह्याद्री. मलप्रभा नदीपासून इथं पालघाट आहे, हे मोकळी जागा इकडे जाण्यासाठी. या दरम्यानच्या सह्याद्रीला म्हणायचं मध्य सह्याद्री आणि याच्या खालच्या एरियाला म्हणायचं दक्षिण सह्याद्री. दक्षिण सह्याद्रीलाच म्हणायचं अन्नामलाई, हे पर्याय नाव. उत्तर सह्याद्रीला म्हणायचं ब्रह्मगिरी, यालाच इंग्रजांनी नाव ठेवलं पश्चिम घाट. टोटल पश्चिम घाट पण नाव आहे, सह्याद्री पण नाव आहे. महाराष्ट्रात ब्रह्मगिरी टेकड्या म्हणतात नाशिक जिल्ह्यामध्ये. तसं या दक्षिण सह्याद्रीला म्हणायचं अन्नामलाई. इथं अनाईमुडी नावाचं सर्वाधिक उंची शिखर आहे. मग शिखराचं नाव अनाईमुडी, पर्वताचं नाव अन्नामलाई किंवा दक्षिण सह्याद्री म्हणायचं किंवा पश्चिम घाट म्हणा. मग आता हा उत्तर सह्याद्री जो आहे हा तो 650 किलोमीटर लांबीचा आहे. मध्य पण 650 किलोमीटर आहे, तर दक्षिण सह्याद्री किंवा अन्नामलाई 300 किलोमीटर लांबीचा आहे. 650, 650, 1300 आणि हे 300, 1600 किलोमीटर झाला. ते यामध्ये हा जो सह्याद्री आहे असे 3 भाग कशामुळे ते पण लक्षात घ्या. इथं बेसिक लावारच फाटला गेला होता, म्हणजे बेसॉल्ट खडकापासून तयार झाला. इथं दक्कनचे पठार म्हणतो आपण, हा रूपांतरित खडकापासून तयार झालेला आहे. म्हणजे इथे ऍसिडिक लावारच फाटला गेलेला आहे. म्हणून तुम्ही दक्षिणेकडे जर गेले तर दक्षिणेकडच्या डोंगरांगा दगडावर दगड लावल्यासारखी वाटायला लागतात आपल्याला. आपल्या डोंगरांगा सलग आहे, एकाच खडकापासून बनलेले आहेत. मग तुम्ही तिरुपतीला जरी गेलेत लगेच लक्षात यायला तर आपल्यासारखे डोंगर नाही येते, हे वेगळंच काहीतरी. तर लगेच लक्षात घ्यायचं की हा ऍसिडिक लावा आहे, हा बेसिक लावापासून बनला. ठीक आहे. मग उत्तर सह्याद्री जो आहे तो बेसिक लावापासून बनलेला आहे, हा ऍसिडिक लावा आहे, हा पण ऍसिडिक लावा आहे. ठीक आहे. म्हणून इथं पर्वताची उंची जास्त दिसेल तुम्हाला, इकडं पर्वताची उंची कमी आहे, कारण पातळ लावाराचा असल्यामुळे जास्त दूर गेला ना तो वाहून. आणि हा घट्ट लावाराचा असल्यामुळं पर्वतरांगा जास्त निर्माण झाल्या, भोवतालची उंची वाढली नाही जास्त, म्हणून इकडची उंची वाढत जाते. मग आता याची उंची बघा, याची उंची 900 ते 1200 मीटर आहे उत्तर सह्याद्रीची. मध्य सह्याद्रीची उंची होते 1400 ते 1600. दक्षिण सह्याद्रीची उंची होती 1800 ते 1900. मग यावरून लक्षात काय येतं, दक्षिणेकडे जाताना सह्याद्रीची उंची वाढत जाते. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये उंची किती आहे, 900 ते 1200, कमी आहे. याचे ते उत्तरेकडचं जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागात 900 मीटर पर्यंत कमी होते. म्हणजे महाराष्ट्राचा जर प्रश्न विचारला, महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची दक्षिणेकडे जाताना कमी होत जाईल. पण भारतावर विचारला, भारतात दक्षिणेकडे जाताना सह्याद्रीची उंची वाढत जाईल. मग प्रश्न महाराष्ट्रावर आहे की भारतावर आहे, नंतर तुमचं उत्तर फिक्स होईल. दोन्ही पण उंची वाढत जाईल असं नाहीये. क्लिअर. हा कोणता खडक आहे, बेसॉल्ट. हा कुठला खडक आहे, ऍसिडिक लावापासून बनलेला रूपांतरित खडक आहे. इकडं हा बेसॉल्ट खडक आहे, हा रूपांतरित खडक आहे. मग इथं सर्वाधिक उंचीचे शिखर, इथं सरासरी उंची आहे 900 ते 1200, शिखराची उंची आणखीन जास्त असणार आहे. मग इथं सर्वाधिक उंची शिखर येतं कळसुबाई 1646, 2 नंबरला साल्हेर आहे 1567. मध्य सह्याद्रीमध्ये सर्वाधिक उंचीची इथे कुद्रेमुख 1892, दुसऱ्या क्रमांकाचे येते पुष्पगिरी 1794. आणि दक्षिण सह्याद्रीमध्ये सर्वाधिक उंचीची येते अनाईमुडी 2695. तर या पद्धतीनं या सह्याद्रीचे वैशिष्ट्य, लांबी, रुंदी, राज्य त्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. झालंय काय काय लक्षात आलं. सह्याद्री कुठून कुठपर्यंत आहे, तापी नदीची खोरे ते कन्याकुमारी. किती राज्यातून जातो, 6 राज्यातून जातो. गुजरात 1, महाराष्ट्र 2, गोवा 3, कर्नाटक 4, केरळ 5, तामिळनाडू 6 राज्यातून जातो. कोणत्या दिशेने जातो, दक्षिण उत्तर दिशेने पसरलेले आहे. कोणत्या किनारपट्टीला समांतर आहे, पूर्व की पश्चिम, पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे, अरबी सागराला समांतर आहे. ठीक आहे. टोटल लांबी किती आहे, 1600. उत्तर सह्याद्रीची 650, मध्य सह्याद्री 650, दक्षिण सह्याद्री 300. दक्षिण सह्याद्रीला नाव काय पर्याय, अन्नामलाई. याचंच नाव आहे सह्याद्री, इंग्रजांनी नाव ठेवलं पश्चिम घाट. सर्वात प्राचीन जैवविविधता इथेच आहे भारतातली, आणि सर्वात जास्त जैवविविधता पण इथेच आहे. जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी, सर्वात जास्त जीवांचं अस्तित्व असणे. मग कीटक असू द्या, पक्षी असू द्या, जीवाणू असू द्या, वनस्पती असू द्या, प्राणी असू द्या, सगळ्यात जास्त जीवाणूचं अस्तित्व ज्या ठिकाणी असतं त्याला म्हणायचं जैवविविधता. आता आपल्याकडे जैवविविधता कमी, लोकच जास्त आहे.
पशु पक्षी फुलपाखरं वगैरे कमीच आहे ना, तर त्या हिशोबाने हा जैवविविधतेचा आहे. आणि प्राचीन जैवविविधता आहे, हे सगळे जीवाचं अस्तित्व प्राचीन कालखंडापासूनच आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ कास पुष्प पठारावरती दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं उमलतात. इकडे तुम्ही पीक, आता मी आता ज्वारीचं पीक घेतलं, त्याच्या पुढच्या वर्षी ज्वारी येणार आहे का बरोबर तिथं? नाही येणार ना. तसं तिथं काही न करता दरवर्षी ती फुलं उमलतात. आणि हे सगळीकडे होत नाही, तिथंच होत आहे. म्हणून तेवढा एरिया ते आपण त्या युनेस्कोच्या वारसा हक्काची यादी समावेश केलेली आहे बघा. तसंच तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातला तो एक 150-200 किलोमीटरचा पट्टा आहे. असं त्या पट्ट्यामध्ये जर बघितले तुम्ही, तितक्या अब्जावधीनं फुलपाखरे, फुलपाखराचा जीवनकाल 3च दिवसाचा असतो. तर अब्जावधी संख्येने वेगवेगळ्या रंगाची ते फुलपाखरे आहे बघा. ते फुलपाखराचा तेवढाच एरिया युनेस्कोनं वारसा हक्काची यादी समावेश केलेला आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर लक्षात येतं हे सगळं जगापेक्षा काहीतरी वेगळीकडे ते समाविष्ट केलेले आहेत त्यांनी. तर या पद्धतीनं ह्या सह्याद्री डोंगररांगा लक्षात ठेवा. याला समांतर पूर्व पश्चिम दिशेनं, दक्षिण उत्तर दिशेनं पूर्व भागामध्ये पूर्व घाट डोंगररांगा येतात. फक्त पूर्व घाट डोंगररांगा एवढ्या उंचीच्या नाहीये आणि एवढा सलग पण नाही, कारण इकडून बऱ्याच नद्या वाहत जातात. नदीच्या खनन कार्यामुळे पूर्व घाट डोंगररांगा एकमेकांपासून अलग होतात. पण इकडच्या डोंगररांगा जी आहेत तुटक तुटक आहेत. या पूर्व घाट डोंगररांगा कशा कशा इथं बघा, इथं ओरिसा राज्य आहे, हे आंध्र प्रदेश आणि हे तामिळनाडू. लक्षात येते ना, नसता कोणत्या राज्यात चाललो काही समजलं नाही तर अवघडच व्हायचं. तर इथं डोंगररांगा आहे, इथं महानदी येते, इथं डोंगररांगा, इथं गोदावरी येते, इथं डोंगररांगा, इथं कृष्णा नदी येते, इथं डोंगररांगा, इथं पेनुर नदी येते, इथं डोंगररांगा. 1 2 3 4 5. इथं कावेरी नदी येते आणि इथं डोंगररांगा. आलं लक्षात? तर अशी या डोंगररांगा तुटक तुटक आहेत बघा. मग आता इथं कुठली नदी येते? ही महानदी. या महानदीमुळे या डोंगररांगा तुटक तुटक झाल्या. इथून येते गोदावरी, इकडून येत असते कृष्णा, इथून येत असते पेनरू, इथून अशी जाते कावेरी. ठीक आहे. असे या टोटल डोंगररांगा ओरिसा पासून ते तामिळनाडू पर्यंत या टोटल डोंगररांगेची लांबी येते 1300 किलोमीटर आणि उंची किती आहे? 600 ते 900 मीटर. जास्त नाही. आपले 900 मीटर मिनिमम आहे, यांचे मॅक्झिमम 900 मीटर. आपलं मॅक्झिमम येतं 1900 मीटर. याच्यापेक्षा 1000 मीटरनं जास्त, 1 किलोमीटरनं जास्त आहे. ठीक आहे. मग आता या डोंगररांगा जे आहेत या तुटक तुटक नदीच्या खनन कार्यामुळे झालेले आहेत. मग आता या डोंगररांगेला पूर्व घाट म्हणायचं टोटल, परंतु यांना स्थानिक नावं परत वेगवेगळी. मग आता स्थानिक नाव कुठले कुठले? इथं ओरिसाच्या महानदीच्या उत्तरेकडच्या डोंगररांगेला म्हणायचे सिपलीपाल. सिपलीपालचा पण समावेश या ठिकाणी जीवांचं अस्तित्व असलेले एरिया म्हणून करण्यात आले आहे. त्याच्यानंतर महानदी आणि गोदावरी यांच्या दरम्यान महेंद्रगिरी, महेंद्रगिरी डोंगररांगा म्हणतात. इथंच निमगिरी नावाचं उंचच शिखर लागत असतं बघा. गोदावरी आणि कृष्णा इथं येतात कोंडापल्ली, कृष्णा आणि पेनरू, नल्ला मल्ला. या नल्ला मल्ला डोंगररांगेमध्ये तिरुमला नावाचं तीर्थक्षेत्र आहे. डोंगराच्या खाली तिरुपती नावाचं शहर आहे, महानगरपालिका असलेलं. आणि वरती डोंगरावर गेलं की मग बालाजीचं मंदिर आहे वरच्या भागात, तिरुमला म्हणतात त्याला. वरती तिरुमला आहे, खालच्या भागात तिरुपती शहर लागत असतं. तर नल्ला मल्ला डोंगररांगा आंध्र प्रदेशमध्ये. आणि या डोंगररांगा ऍसिडिक लावापासून बनलेल्या आहेत. म्हणजे या डोंगररांगा उंच वाटायला लागतात आणि भोवतालचा पट्टा एकदम खाली आहे. पण जास्त उंचीचे पण नाहीये. पण उंचीचं का वाढतात? कारण लावार जागेच तिथं संचित झालाय तो. म्हणजे उंच उंच असं वाटतं. आपण एखाद्या त्या पोळ्या केल्यानंतर कसे त्याचे थर असतात ना, असे त्याचे थर थर दिसायला लागतात बघा. ठीक आहे. पेनुरू नदी आणि कावेरी नदी यांच्या दरम्यानच्या डोंगररांगेला म्हणतात पालकोंडा. आणि कावेरी नदीच्या पलीकडे इकडे सह्याद्रीला जॉईंट करणाऱ्या डोंगररांगेला म्हणायचं निलगिरी. या निलगिरी पर्वतावरती ज्या वनस्पती आहेत तिचे पानं निळसर रंगाची, म्हणून वरतून बघितल्यानंतर
या पर्वताला निळा पर्वत म्हणतात किंवा निळा रंगाचा दिसतो म्हणून निळा पर्वत म्हटलं जातं असतं बघा. आलं लक्षात. मागच्या वर्षी प्रश्न होता पश्चिम घाट आणि पूर्व घाट कोणत्या डोंगर रांगेत एकत्र येतात, तर निलगिरी डोंगर रांगेत एकत्र येतात बघा. मी इथे लक्ष देईल तुम्हाला. ते निलगिरी डोंगर रांगा कोणत्या राज्यात आहे, तामिळनाडू मध्ये येतात ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याला पूर्व घाट म्हणायचं, याला पश्चिम घाट म्हणायचं. आणि या पूर्व घाट डोंगर रांगेला सुद्धा स्थानिक नावं काय काय, दक्षिणेकडे उत्तरेकडे जातानाचा क्रम लक्षात ठेवा. आता बारीक निरीक्षण करता करता तुमच्या लक्षात यायला पाहिजे, इथं ही चिल्का सरोवर आहे बघा, हे जे दिसतं ना ही चिल्का सरोवर आहे. ठीक आहे. खाऱ्या पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर कोणतं आहे भारतातलं, हे. टोटल भारतातले सरोवर कुठले कुठले, सांबर, चिल्का, पुलिकत, वेबनाट आणि महाराष्ट्रातलं लोणार. यामध्ये सगळ्यात मोठं येतं चिल्का. मागच्या वेळेस होतं चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या दोन नद्या दरम्यानचा एरिया आहे. मग पहिल्या पर्यायात होतं महानदी, गोदावरी, गोदावरी आणि कृष्णा. लक्षात, कृष्णा आणि महानदी असं टाकतात. महानदीच्या उत्तरेकडे असे एक टाकलं, महानदी आणि गोदावरीच्या दरम्यानचा भाग येत होतो. तर या पद्धतीनं या पूर्व घाट डोंगररांगा लक्षात ठेवा, या ऍसिडिक लावापासून बनलेले आहे. तर ह्या डोंगररांगा या पट्ट्यात तरी बेसिक लावापासून बनलेले आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी डोंगररांगा जर बघितल्या आपण, तर या ठिकाणी डोंगररांगा अशा, इथं सातपुडा डोंगररांगा आहेत. या सातपुडा डोंगररांगा पण लावारसापासून बनल्यात, पण लावारस बेसिक होतात, त्यामुळे दोन्ही बाजूला प्रसारित होताना ते डोंगररांगा जास्त उंचीचे बनलेच नाही, कारण दोन्ही भोवतालचा एरिया पण पठारी प्रदेश तयार झाला, उंच झाला. पण नंतर झालं काय, इकडची ही तापी नदी आणि पलीकडून येणारी नर्मदा नदी, या दोन नद्याचा पट्टा खाली खचत 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 गेला आणि याची उंची 300 मीटरपेक्षा कमी झाली. त्यामुळे या डोंगररांगा उंच कड्याच्या वाटायला लागल्यात आता, म्हणून याला गट पर्वत म्हणतात. ज्वालामुखी राहिलेला नाही तो आता. गट पर्वत, गट पर्वत म्हणजे काय, भोवतालचा दोन्ही भाग खाली जाणे आणि मधलाच भाग उंचावट्याचा वाटायला लागणे, त्यातून जो पर्वत निर्माण होतो त्याला म्हणायचं गट पर्वत. पर्वताचे 4 प्रकार आहे, गट पर्वत, ज्वालामुखी पर्वत, वळी पर्वत आणि अवशिष्ट पर्वत. हिमालयन डोंगररांगा वळी पर्वत आहे आपल्या. ठीक आहे. या सगळ्या डोंगररांगा ज्वालामुखी आहे आणि याच्या दोन्ही भोवतालचा भाग खाली खचत गेल्यामुळे हा गट पर्वत आहे. ठीक आहे. तर या सातपुडा डोंगररांगा आहेत बघा. त्याच्यानंतर या ठिकाणी पण डोंगररांगा आहे, त्याला म्हणायचं मैकल डोंगररांगा. मैकल डोंगररांगेच्या पूर्वेकडे छत्तीसगड आहे, पश्चिमेकडे मध्य प्रदेश आहे. इथं मैकल डोंगररांगेतूनच नर्मदा नदी अमरकंटकला उगम पावते, पश्चिम दिशेने वाहत जाते बघा, इथून अशी वाहत जात असते. आणि या अमरकंटक जवळच या बाजूने नदी उगम पावते, गंगा नदीला जाऊन मिळते शोण नदी. म्हणून मागच्या वेळेस राज्यसेवेला प्रश्न कसा होता, अमरकंटक या ठिकाणी उगम पावून गंगा नदीला जाऊन मिळणारी गंगेची प्रमुख उपनदी कोणती. मग खाली पर्याय दिली नर्मदा, शोण, दामोदर, महानदी असे खाली पर्याय होते. तर महानदी काही गोदावरीला जात नाही, नर्मदा काही गोदावरीला जात नाही. या ठिकाणी दामोदर आहे, पण त्याच्या अगोदर प्रमुख जाणारी नदी आहे शोण नदी. शोण नदी महाभारत तुम्ही बघितलं असेल तर कुंतीला लग्नाच्या अगोदर जो मुलगा होतो कर्ण, तर कर्ण एका नदीच्या पात्रा सोडून देतात, ती नदीचे पात्र म्हणजे ही शोण नदी. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा मैकल डोंगररांगा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या डोंगररांगा आहे हे झारखंड राज्यात, झारखंडमध्ये इथं पण डोंगररांगा आहे, याला म्हणायचं राजमहल टेकड्या. राजमहल टेकड्या भोवतालची एरिया म्हणजे छोटा नागपूरचं पठार येते. ठीक आहे. अशा डोंगररांगा या ठिकाणी अशा पसरलेल्या आहेत मध्य प्रदेशमध्ये पूर्व पश्चिम, याला म्हणायचं विंध्य पर्वतरांगा. परत जनगणमन विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा. तर विंध्य हे पर्वताचं नाव आहे, मध्य प्रदेश मधल्या पूर्व पश्चिम दिशेने पसरलेले. त्याच्यानंतर इथं पण डोंगररांगा आहे, हा राजस्थानचा एरिया आहे. या डोंगररांगेला नाव आहे अरवली. आता अरवली काही ज्वालामुखी पर्वत नाही, इथे काही ज्वालामुखी फाटलेला नव्हता, हा पठारी प्रदेश इकडे सरकला होता, त्यामुळे इथला गाळ जो आहे वळ्या पडत पडत वरती आले आणि वळीचा पर्वत तयार झाला, म्हणून हा वली पर्वत आहे. आणि सर्वात पहिला वली पर्वत हा आहे. त्याच्यानंतर ऊन वारा पावसामुळे वरचा थर वाहून गेला म्हणून अवशेष राहिले जातात, म्हणून अवशिष्ट पर्वत म्हणतात त्याला. म्हणून याला 2-3 नाव आहे, वली पर्वत पण म्हणतात, अवशिष्ट पर्वत पण म्हणतात, सर्वात प्राचीन पर्वत पण म्हणतात. मग सर्वात प्राचीन हा आहे आणि सर्वात आधुनिक हिमालय. ठीक आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवा, अरवली पर्वताची या भागात पठारे, या भागात हे पठारे, इथपर्यंत पठारे असं जवळपास, आणि इकडे मग वाळवंटाचा मैदानी प्रदेश येतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या पर्वतरांगा लक्षात ठेवायच्या. आणि या पर्वता भोवतालचा एरिया म्हणजे पठार. मग आता पठाराला ढोबळमानाने एकच नाव आहे भारतीय पठार, परंतु प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक नावं वेगवेगळी, ती स्थानिक नावं लक्षात घ्यायची. उदाहरणार्थ
या भागात जे पठार आहे पश्चिमेकडं याला म्हणायचं मारवाडचे पठार, आणि याच्या पूर्वेकडे जे पठार आहे हे राजस्थानमध्ये याला म्हणायचे मेवाडचे पठार. आले का लक्षात? त्याच्यानंतर आता ही कुठली नदी आहे? नर्मदा. नर्मदाच्या उत्तरेकडे आणि इथं विंध्य पर्वताच्या भोवताली इथं जे पठारी पट्टा येतो ना हा याला म्हणायचे माळवा पठार. ठीक आहे. आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे इकडे जे पठार हे दख्खनचे पठार आहे, काळ्या खडकापासून बनलेले, काळा पाषाण खडक म्हणतो आपण. आणि इकडे जे पठार आहे हा मध्य प्रदेश आणि इथं हा युपीचा एरिया याला म्हणायचं बुंदेलखंडचे पठार. डाकूची एरिया होता हा. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस फुलनदेवी वगैरे मोठ्याला डाकू या ठिकाणी होत्या. लांब नळ्याच्या बंदूक करायच्या, काळे कपडे राहायचे, लक्षात. तर त्या पद्धतीने हा एरिया होता. इथं मैकल डोंगरांगे भोवताली जो पठारी पट्टा येतो याला म्हणायचं बागेलखंडचे पठार. ठीक आहे. आणि इथं राजमहल टेकड्या भोवताली जो पठारी पट्टा आहे याला म्हणायचं छोटा नागपूर पठार. छोटा नागपूर पठाराचा 80-90% भाग झारखंडमध्येच आहे. 10-15% मध्ये मग छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगालचा पश्चिमेकडचा पार्ट येतो. ठीक आहे. आणि भारतात जेवढे खनिजे सापडतात ते 100% मानले, त्यातले 50% खनिजे इथे. म्हणून खनिजाने युक्त असलेला पठार कुठला आहे? छोटा नागपूर. आणि राज्य म्हटलं तर झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल. आणि म्हणून एक वेळेस प्रश्न कसा होता, खनिजाच्या बाबतीत विचार केला असता झारखंड, छत्तीसगड, ओरिसा या राज्याच्या विरुद्ध राज्यांचा योग्य क्रम असलेला पर्याय कोणता आहे? खनिजाच्या बाबतीत ही राज्य कशी आहे? सुसंपन्न आहे का एकदम ओसाडे? सुसंपन्न आहे. मग या राज्याच्या विरुद्ध म्हणजे जिथं खनिजे सापडत नाही त्या राज्यांचा योग्य क्रम पर्याय कोणता आहे? मग खाली प्रत्येक पर्यायात 3-3 राज्य टाकलेत. पहिल्या पर्यायात होतं महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड. दुसऱ्या पर्यायात होतं कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा. तिसऱ्या पर्यायात होतं पंजाब, हरियाणा, यूपी. चौथ्या पर्यायात होतं राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. उत्तर होतं पंजाब, हरियाणा, यूपी. कारण मैदानी भागामध्ये खनिजे सापडत नाही, पण तो टोटल एरिया मैदानी येतो पंजाबचा, हरियाणाचा आणि यूपीचा. त्यामुळे या राज्याच्या विरुद्ध राज्याचा योग्य पर्याय कुठला आहे तसा तो प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे. आता हे झाले उत्तरेकडची हे पठाराची स्थानिक नावं. आता दक्षिणेकडची एरिया, नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे इकडे हा जो पठारी प्रदेश आहे हा, या पठाराचे परत 2 भाग पडतात बघा. कुठले कुठले 2 भाग पडतात? याचे 2 भाग जे असे 2 भाग आहेत बघा, असे असे 2 भाग. इकडं हा भाग आहे, याच्या दक्षिणेकडे याला म्हणायचं दख्खनचे पठार आणि याला म्हणायचं पूर्व पठार किंवा याला म्हणायचं पश्चिम पठार. हा पश्चिम पठार एरिया आहे, हा पूर्व पठारचा एरिया आहे. कशाचे आधार 2 भाग? हा काळा पाषाण खडकापासून बनलेला आहे, बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. इथं खडक कुठला येतो? बेसॉल्ट. आणि इथं खडक येतो रूपांतरित. आता एक खडकाचे प्रकार हे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. खडक 3च प्रकारचा असतो, अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित. अग्निजन्य खडकाचे परत 2 प्रकार आहे, ग्रॅनाइट आणि बेसॉल्ट. स्तरित खडकाचे परत वालुकामय स्तरित खडक, चिकणमातीयुक्त स्तरित खडक, चुन खडक असे प्रकार पडतात. आणि रूपांतरित खडक या 2 खडकाचेच होणार. अग्निजन्य खडकाचं रूपांतरित खडकात होणार किंवा स्तरित खडकाचं रूपांतरित खडकात रूपांतर होणार. रूपांतर होणार म्हणजे त्यांचे मूळचे गुणधर्म सोडून नवीनच गुणधर्म धारण करतात, अशा खडकांना म्हणायचं रूपांतरित खडक. तर या ठिकाणी ग्रॅनाइट खडक होता, इकडे बेसॉल्ट होता. बेसॉल्ट खडक तसंच राहिला, पण हा ग्रॅनाइट खडक मूळचे गुणधर्म सोडून दिले, नवीनच गुणधर्म धारण केलेत त्याने, म्हणून याला म्हणायचं रूपांतरित खडक. मग कोणत्या खडकाचं रूपांतर आहे? ग्रॅनाइट खडकाचं रूपांतर आहे इकडं. ठीक आहे. मग या पट्ट्यात रूपांतर कशामुळे झालं तर त्याचं कारण इकडं नैऋत्य मोसमी वारे येतात. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासूनही पाऊस पडतो या पट्ट्यामध्ये, आणि या पट्ट्यामध्ये सह्याद्री डोंगर रांगा अडवत असल्यामुळे इकडे जास्त पाऊस असतो, इकडे पाऊस कमी. म्हणून या पठारी भागात पाऊस कमी आहे. 50 ते 80 सेंटीमीटर पाऊस या पर्जन्यछायाचा किंवा आवर्षण प्रवण पट्टा आहे. आणि पूर्वेकडे जावं तसं पाऊस वाढत जातो बघा, कारण बाष्प वाढत जातो, म्हणून पाऊस जास्त आहे. नंबर 1. नंबर 2,
बंगालच्या उपसागरात वर्षभरात 10-12 वेळेस चक्रीवादळ येतात बघा. आणि या चक्रीवादळाच्या झोन मध्ये हा पट्टा येतो, त्यामुळे त्या चक्रीवादळाच्या पट्ट्यामध्ये पाऊस पडतो म्हणून इकडे पाऊस पडतो बघा. म्हणून एक वेळेस प्रश्न होता महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये हिवाळ्यात पाऊस पडण्याचं कारण काय? ईशान्य मोसमी वारे नाही तर चक्रीवादळ त्याला कारणीभूत आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यापासून फक्त तामिळनाडूत पाऊस पडतो, इकडे पाऊस नाही पडत तो, कारण वारे अशी येतात आणि इथं तिन्ही बाजूला डोंगर रांगा, इकडून पण इकडून पण, इथं अडवला जातात पाऊस. म्हणून सर्वात जास्त तामिळनाडूत पाऊस कधी असतो? हिवाळ्यामध्ये असतो. ठीक आहे. परंतु पूर्व पाठरी भागात सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी चक्रीवादळामुळे पडतोय, बंगालच्या उपसागरातल्या चक्रीवादळामुळे, आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून हे पाऊस पडतो. मग इकडे पाऊस जास्त आहे म्हणून इकडे जास्त पावसाचा परिणाम खडकावर होतो आणि खडकानं रूपांतरित खडकात रूपांतर केलेले. आणि या रूपांतरित खडकापासून जी माती तयार होते त्या मातीला म्हणायचं लाल माती किंवा तांबडी माती. म्हणून हा लाल मातीचा एरिया आहे, हा काळ्या मातीचा एरिया आहे, कारण या ठिकाणी काळा खडक आहे म्हणून काळी माती तयार होते, रेगूर माती म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ही लाल माती या करता आहे की जास्त पावसामुळे मातीतले सेंद्रिय पदार्थ वाहून जातात, मातीमध्ये जड कण थांबतात. जड कण म्हणजे लोखंडाची कण येते आणि लोखंडाच्या कणाचा रंग तांबडा असतो म्हणून या ठिकाणच्या मातीचा रंग पण तांबडा आहे. हा तांबड्या मातीचा पट्टा आहे, हा काळ्या मातीचा पट्टा आहे. मग आता तांबडी माती आहे याचा अर्थ त्या मातीचा पीएच 7 पेक्षा कमी आहे. पीएच 1 ते 14 पर्यंत असतो. तुमच्या आमच्या बॉडीचा पण पीएच 1 ते 14 असतो. यामध्ये 7च्या आसपास पीएच असेल तर न्यूट्रल सॉइल म्हणतात, 6 पेक्षा कमी पीएच असेल ऍसिडिक सॉइल, आणि 8 पेक्षा जास्त पीएच असेल तर बेसिक सॉइल, असे जमिनीचे प्रकार पडतात. 6 ते 8 दरम्यान असेल पीएच न्यूट्रल सॉइल. आपलं काळी माती जी आहे न्यूट्रल सॉइल आहे. या न्यूट्रल सॉइल मध्ये सगळ्या प्रकारचे मूलद्रव्य असतात. पिकं घेण्याकरता जे काही 18 ते 20 मूलद्रव्य लागतात हे सगळे या ठिकाणी आहे. म्हणून या जमिनीमध्ये सगळ्या प्रकारची पिके येतात, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, नगदी पिकं, फळ पिके सगळे येतात. पण ही ऍसिडिक सॉइल आहे, हिचं पीएच 5-5.5 दरम्यान येतो, म्हणजे 6 पेक्षा कमी आहे. पीएच कमी असल्यामुळे ऍसिडिक सॉइल आणि ऍसिडिक सॉइल असल्यामुळे फक्त ऍसिडिकच पीक येते आणि ऍसिडिक पीक एकच आहे, तांदूळ. म्हणून या पट्ट्यात तांदळाचं उत्पादन घेतलं जातं, दुसरं काहीच येत नाही. बाकी झाडी, मग पाऊस जास्त आहे ना मग दाट झाडी आहे आणि तांदूळ, बस संपलं. म्हणून तुम्ही दक्षिणेकडे इकडे तिरुपतीला गेले की मग भातच आहे, भात आमटी. चपाती द्या म्हटलं तांदळापासूनच चपाती करून देतील. तुम्ही म्हटलं वरण द्या आंबटच देणार, कारण ते सगळं इकडे हीट वाढलेले असते. दक्षिणेकडे इकडे हीट जास्त असते बघा. तुम्ही बघा उष्माघाताचे बळी सर्वात जास्त तेलंगणा, आंध्र प्रदेश मध्ये असतात. त्याचं कारण हीट जास्त इकडं, आणि हीट जास्त म्हणून हे लोक आंबट पदार्थ जास्त घेतात, कारण हीट आपली मेंटेन राहावी. म्हणून त्या लोकांच्या आहारामध्ये आंबट पेयाचा पदार्थाचा समावेश जास्त आहे. इडली, वडा, डोसा सगळे तांदळापासूनच बनतात. तर या पद्धतीनं हा पार्ट येतो बघा. मग पूर्व पठारी प्रदेशाला पण स्थानिक नावं वेगवेगळी. याला आपण पूर्व विदर्भाचे पठार म्हणतो असतो, इकडे तेलंगणाचे पठार, इथं रायलसीमाचे पठार, इथं म्हणतात कर्नाटकचे पठार. ठीक आहे. मग कर्नाटकच्या पठाराच्या कोणत्या दिशेला रायलसीमाचे पठार आहे हा मागच्या वर्षीचा प्रश्न होता, त्याच्या पूर्वेला येतात ते. ठीक आहे. आणि कर्नाटकचे हे जे पठार आहे कर्नाटक पठार नाही, हे दख्खनचं पठार आहे. आले लक्षात? परत माणसाने कर्नाटक मध्ये याचा अर्थ हे कर्नाटक पठार आहे. कर्नाटकचे पठार हे दख्खनचे पठार आहे, आपलं दख्खनचं पठार आहे. ठीक आहे. आपलं फक्त पूर्व विदर्भातला जो 4 जिल्हे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे सोडून द्या. मग परत तोच मुद्दा, तांबड्या मातीचा पट्टा आहे. मग इथं सिंचनाची सुविधा काय असेल? तलाव. इकडे धरणं बांधता येणार नाही, कारण इथं जड कण आहेत, लोखंडाचे कण आहेत, त्याची पाणी धारण क्षमता नसते. म्हणून धरणं जरी बांधले तर धरणं असेच राहतात, पाणी खालून निघून जाते. जसं इकडं कोकणामध्ये आपण धरण बांधलेलं होतं रायगड जिल्ह्यामध्ये मंत्र्याच्या आग्रहामुळं, आणि त्याचा परिणाम काय झाला? धरण फुटून गेले. ते सांगितले खेकड्याने धरण फोडला म्हणून. माझं जबाबदारी कोणाला तरी ढकला लागेल ना, खेकड्यावर ढकलली होती. मग सांगितलं गेलं होतं आपण असे मंत्री दिलेत की जे आता ह्या अशा गोष्टीवरती भर देऊ लागलेत म्हणून. तर त्यांना अगोदर सांगितलं शास्त्रज्ञांनी की बाबा इथं धरण बांधणं शक्य नाही, कारण तुम्ही दक्षिण कोकणामध्ये जसं जावं तसं जांभी माती व्हायला लागते, आणि जांभ्या मातीत तर लगेच पाणी धारण क्षमताच नसते. म्हणून लाल मातीच्या पट्ट्यात तलाव खोदल्या जातात, कारण खड्डा असल्यामुळे गुरुत्वबलामुळे पाणी इकडे तिकडे वाहून जात नाही, ते खाली तिथेच थांबतात. म्हणून हा तलावाचा पट्टा आहे. इथे सिंचनाची सुविधा काय? तलाव आहे. आणि इकडे विहीर आहे मग, किंवा इकडे काळी माती असल्यामुळे आपण धरणं पण बांधतो मोठमोठाली. मग त्या धरणातून कालवे काढलेले आहेत, कालव्याद्वारे सिंचन आहे किंवा विहिरीद्वारे सिंचन आहे बघा. तर इकडं
तलावाद्वारे सिंचन आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात तलावातला जिल्हा म्हणतात? भंडारा गोंदिया. कोणत्या राज्याला म्हणतात? तामिळनाडू. तामिळनाडू पर्याय नसेल, आंध्र प्रदेश सर्वात जास्त आहे किंवा तेलंगणा म्हणा, नंतर कर्नाटकचा हा एरिया म्हणा. तर अशा पद्धतीनं पठाराचे हे दोन भाग, या भागात खनिज जास्त आहे, या भागात खनिज कमी, या भागात वनस्पती जास्त आहे, या भागात वनाचं प्रमाण कमी. इथे शेतीयोग्य जमीन जास्त आहे, इथे शेतीयोग्य जमीन कमी. इथे सगळ्या प्रकारची पिके येतात, इथे सगळ्या प्रकारची पिके येत नाही. इथं वनावर खनिजावर आधारित उद्योगधंदे आहे, इथं शेतीवर आधारित उद्योगधंदे. इथं पब्लिक जास्त आहे, इकडे पब्लिक कमी आहे. तर अशा पद्धतीनं हे पठाराच्या भागाबद्दल लक्षात ठेवा. आला इथपर्यंत लक्षात? आता पुढचा भाग हे आहे की या डोंगर रांगेचे परत उपभाग पाडले जातात. कुठले कुठले? डोंगरावरचा काही भाग सखल असतो, काही उंचवट्याचा असतो, काही खोलगट असतो. या अशा प्रकारची रचना आहे. हिमालय बघताना घेतलं होतं ना आपण. या भागाला काय म्हटलं जातं? घाटमाता. या भागाला शिखर आणि या भागाला दरी. या दरीच्या पट्ट्यातून हिमालयामध्ये एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी खिंडी आहे, पण इकडे घाट आहे, वेडे वाकडे रस्ते तिकडं, म्हणजे घाट आहे तिकडं. मग महाराष्ट्रातलेच घाट लक्षात ठेवा, कारण सर्वात जास्त घाट महाराष्ट्रातच आहे, कारण बेसवड खडक इथंच जास्त आहे ना. आणि हा घाटमाता एरिया म्हणजे थंड हवेचे ठिकाण आहे तिथं. मग माउंट आबू अरवलीमध्ये, राजस्थानमध्ये. इथं तोरणमाळ आहे, चिखलदरा आहे, पंचमढी आहे, इथं अमरकंटक आहे, इथं गुजरातमध्ये सापुतारा आहे. त्याच्यानंतर माळशेज घाट आहे, जव्हार आहे, त्याच्यानंतर खंडाळा लोणावळा आहे, माथेरान आहे, महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, आंबोली, पन्हाळा आहे, इकडं अगुंबे, इकडं मुन्नार आहे, इकडं निलगिरी डोंगरांगात उटी उदक मंडलम म्हणतो आपण, किंवा कोडाई कॅनॉल आहे, इकडं महेंद्रगिरी आहे. तर या पद्धतीनं थंड हवेच्या ठिकाणाचा एरिया येतो बघा. आणि डोंगरावरचं डोंगर म्हणजे शिखर आहे. सर्वाधिक उंची शिखर कुठले? मग अनाईमुडी 2695. 2 नंबरचं येते निलगिरी पर्वतरांगेमध्ये दोड्डा बेट्टा 2637. 3 नंबरला येतं त्याच्याच बाजूला माकुर्णी 2595. 4 नंबरला मध्य सह्याद्री मधलं येतं कुठलं? कुद्रेमुख 1892. 4 नंबरला येतं पुष्पगिरी 1794. 5 नंबरला गुरु शिखर 1722 राजस्थान अरवलीमध्ये. त्याच्यानंतर इकडं आंध्र प्रदेशमध्ये येतं गजपती नगरम 1680. नंतर 1646 कळसुबाई, नंतर साल्हेर. नंतर इथं धूपगड येतं मध्य प्रदेशमध्ये सातपुडा डोंगरांगेत 1350. तर या पद्धतीने ही शिखराचा भाग लक्षात ठेवायचा. तर याला म्हणायचं पठाराचा एरिया. टोटल भारताच्या एरियाच्या किती टक्के? 38%. भारतातला सर्वात स्थिर पट्टा हाच आहे, कारण इथं भूकंप ज्वालामुखी काही घडत नाही आता, म्हणून स्थिर पट्टा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त कृषी उत्पादन, सर्वात जास्त वनाचं प्रदेश पण हाच आहे. भारतात जेवढे वन आहे त्यातले 57% वन इथे आहे, 18% हिमालयात आहे. दोघांचे मिळते झालं 75%. पूर्व किनारपट्टीवर 10, पश्चिम किनारपट्टीवर 10. 75 आणि 10 10 20 95. आणि उरलेले 5% मैदानी प्रदेशात आहे, ज्यांना 21% भाग व्यापला गेला, तिथं फक्त 5% वन आहे. ठीक आहे. तर त्या हिशोबानं आपण हे लक्षात घ्यायचं. हा एरिया 38%, वन आहे 57%. तर याला म्हणायचं पठारी प्रदेश. सर्वात जास्त खनिज इथंचे भारतातले 60 ते 70% खनिज येत आहे, आणि भारतातले एकूण खनिजापैकी 50% खनिज येत आहे. म्हणजे बाकीच्या भागामध्ये 20% खनिज आहे, तो पण हा भाग आहे. या भागात खनिज नाही, आणि नंतर या भागात सापडतील मग काही 2-4%. तर याला म्हणायचं भारतीय पठारी प्रदेश आणि त्याच्याबद्दलची माहिती. आता उद्या लिहून घेऊ. समजलं इथपर्यंत?